हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, DMERची जी भरती आहे, DMERमध्ये स्पेसिफिकली जे स्टाफ नर्सची जी भरती आहे ती कधीपर्यंत येणार, टोटल वॅकन्सी किती आहे, यावर एक RTI टाकण्यात आला होता. आणि त्या RTIचं एक आपल्याला एक उत्तर जे आपल्याला मिळालेलं आहे. बऱ्याच चॅनलवर तुम्ही बघितलं असेल. बट ह्या खरंच ज्या RTIमध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत त्या भरल्या जातील का, यावर आपण यामध्ये चर्चा करणार आहोत. सो प्लीज, जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ओके, जेणेकरून जे व्हिडिओ मी बनवेन किंवा जे आमचे जे क्लासेस आहेत, व्हॉट एव्हर इट मे बी, तुम्हाला ते सगळे व्यवस्थित बघायला मिळतील. हा RTI रिप्लाय आहे. याच्यामध्ये बघू शकता, एक 18 तारखेला याचा RTI रिप्लाय आला होता. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजे DMER. ओके. त्याच्यानंतर यामध्ये क्वेश्चन काय होता की माहितीच्या अंतर्गत यांनी काय विचारलेलं आहे की यामध्ये स्टाफ नर्स ह्या पदाची किती जागा रिकाम्या आहेत, खाली आहेत. त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघू शकता तुम्ही. यामध्ये सांगितलं आहे त्यांनी की मंजूर पदं टोटल जे DMERचे हॉस्पिटल आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, ते मेडिकल कॉलेजेस असो की पथकी असो, आरोग्य पथक किंवा जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, 16,038 एवढ्या जागा स्टाफ नर्सेसच्या मंजूर आहेत. त्यापैकी 10,883 ह्या जागा भरल्या गेल्या होत्या. कारण 2023मध्ये सगळ्यांना माहिती आहे जवळपास 4,200 जागा भरल्या गेल्या होत्या. ओके, ज्या की जवळपास 6,000च भरल्या गेल्या होत्या. आता 4,600च्या आसपास त्या जागा भरल्यात. आत्ता सध्या प्रेझेंटली रिक्त पदं जर बघायला गेलं म्हणजेच जवळपास हे मार्च 2026मध्ये किती जागा खाली आहेत, रिकाम्या आहेत, 5,185 जागा रिकाम्या आहेत. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये एवढंच मी सांगू इच्छितो तुम्हाला की जे तुम्हाला मिळालेलं आहे हे एवढे पदं तर आपल्याला दिसत आहेत. बट गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये फक्त 75 to 80% ह्या जागा भरल्या जातात. आता तुम्ही विचार करायचा की 16,038चे 75% ते 80% किती होतात. ओके, तेवढ्या जागा नक्कीच गव्हर्मेंट भरेल. म्हणजे यामध्ये आपण असं पकडून चालू शकतो जवळपास 3,000 ते 4,000 जागा आपण एक्सपेक्टेड धरू शकतो की एवढ्या जागा स्टाफ नर्सेसच्या येऊ शकतात. बट अजूनही आपल्याला माहिती नाही की जागा कधीपर्यंत येतील. आणि याच्यासुद्धा गोंधळ आहे की MPSCने सुद्धा अजून डिक्लेअर केलं नाही आहे की फक्त एवढं म्हटलेलं आहे की नाही, सगळ्या ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या MPSC मार्फतच भरल्या जातील, सरळ सेवा सगळ्या ज्या आहेत त्या. बट वी डोंट हॅव कन्फर्मेशन न्यूज फ्रॉम MPSC की बाबा DMERची जी एक्झाम आहे, DHSची एक्झाम ही MPSCच घेईल. ओके, स्टील आपण जो आपला जुना सिलेबस होता, अजून एक सांगतो तुम्हाला, जुना सिलेबस कधीही चेंज होऊ शकतो. यापूर्वीसुद्धा मी 2005पासून मी DMER DHSला ट्रॅक करतो. प्रत्येक एक्झाममध्ये DMER DHSचे जे हे होते व्हॉट वी से एक्झामचं जे पॅटर्न आहे ते चेंजेस झालेले मी बघितलेले आहे. तुम्हालासुद्धा सांगतो की पुढेसुद्धा तुम्हाला चेंजेस बघायला मिळू शकतो. बट आपला पूर्वीचा जो लास्ट एक्झामचा जो पॅटर्न होता त्यानुसार तुमचा अभ्यास सुरू ठेवा. शुअरली जर तुम्हाला DMER DHSची स्पेशल टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅच म्हणजे नर्सिंग प्लस नॉन नर्सिंगची बॅच जर करायची असेल तुम्हाला, तर लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्लेस्टोरवरून. आणि त्याच्यातली नवसंजीवनी बॅच ऑलरेडी सुरू आहे. नवसंजीवनी बॅच जी आहे ती परचेस करू शकता. वेल एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी आहे, सगळ्यांकडून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. प्लस महाराष्ट्रात भरपूर असे सिलेक्शन्स लर्न नेक्स्ट नर्सिंगने दिलेले आहे. ती तुमची DMER असो, DHS असो, नॉसेट असो, ESIC असो, ओके, BARC असो, NPCIL असो, KDMC असो, NMC असो, ओके, आणि बृहन्मुंबई महानगरपालिका असो, टाटा मेमोरियल हॉस्पिटल असो, ॲक्ट्रेक असो, भरपूर महानगरपालिकापासून तर सगळ्या याच्यामध्ये भरपूर सिलेक्शन दिलेले आहे. ओके सर, तुम्ही डोळे झाकून चांगल्या पद्धतीनं चांगला अभ्यास करू शकता ह्या अकॅडमीसोबत जुळून. ओके, सो नथिंग एल्स, मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, ओके, की ही जे जागा आहेत आपल्याला बघायला मिळतील. बट वी डोंट हॅव एक्झॅक्ट डेट की बाबा ह्याच तारखेला ह्याच महिन्यामध्ये एक्झामिनेशन होईल. 2023मध्ये सुद्धा आपल्याला माहीत होतं आणि फटकन आपल्याला मेमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि जूनमध्ये परीक्षा झाली. त्याच पद्धतीचं यावेळीसुद्धा होऊ शकतं. सो बी रेडी, बी केअरफुल. ओके, आणि अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मला मेसेज ठेवू शकता. ॲज पर माय टाईम डेफिनेटली मी तुम्हाला रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद.